आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मिठी नदी कथित कंत्राट घोटाळ्यामध्ये आतापर्यंत 10 कंत्राटदारांची चौकशी, अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत चौकशी होणार। आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून चौकशीला सुरुवात। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा 35%वर, बाष्पीभवन आणि गळतीमुळे मुंबईकरांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी घट। राज्य सरकारच्या धरणातून आता राखीव पाणीसाठा मिळावा यासाठी पालिकेचे प्रयत्न। मुंबईमध्ये गोरेगाव पूर्व भागामध्ये वाहतूक पोलिसांच्या गाडीवर हिंदीमधून सूचना, शासनालाच मराठी भाषा वापर करण्याचा विचार। महिलेनं आक्रमक होत वाहतूक पोलिसांना जाब विचारला। देवतांच्या छायाचित्रांची घिबली आर्ट नको, विडंबन होण्याच्या शक्यतेमुळे लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं भाविकांना आवाहन। गणपती आणि इतर देवदेवतांच्या छायाचित्रांचं घिबली आर्ट न करण्याचं आवाहन। कबुतरांना अन्न खाऊ घालल्यास आता कारवाई होणार, मुंबई महापालिका 500 रुपये दंड आकारणार। अंधेरी ते घाटकोपर मेट्रोच्या सोमवारपासून फेऱ्या सुरू, कार्यालयीन वेळेमध्ये प्रवाशांसाठी कमी अंतराच्या 40 फेऱ्या वाढणार। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मार्गावर अंधेरी ते घाटकोपर या कमी अंतराच्या फेऱ्यांसाठी सध्या चाचणी सुरू। पुण्यामध्ये ई बाईक टॅक्सीला प्रवासी वाहतूक संघटनांचा विरोध, प्रवासी वाहनांचे पर्याय उपलब्ध असलेल्या ठिकाणी ई बाईक टॅक्सीला परवानगी देऊ नये या रमानाथ झा समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याची मागणी। पुणे महापालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ, 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 8,272 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवण्यात यश। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा उत्पन्नामध्ये 12 कोटींची वाढ, महापालिकेचं आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पन्न असल्याचा दावा। पिंपरी चिंचवडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, काही भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या।